मंडळी, मागची व्हिडिओ तुम्ही बघितला असणार, आपल्यासोबत असा काय विषय झाला होता. तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे अशा मिनी व्लॉग मध्ये, आणि तो पण आपला पार्ट 2. तर मित्रांनो, आता आम्ही आमच्या कार्यक्रमाला येऊन पोहोचलो. कार्यक्रम कोणता त्याला तुम्हाला समजवतो. तर मित्रांनो, कार्यक्रम म्हणजे द फ्लोक आख्यान. तर मित्रांनो, आख्यान म्हणजे नक्की काय हे तुम्हाला माहित नसेल तर हा व्हिडिओ बघून तुम्हाला नक्कीच समजेल. जागेवर येऊन पोहोचलो तर बघतो तर गर्दी तर खूप अफाट होती आणि इथली एनर्जी तर नेक्स्ट लेवलच होती. आख्यान म्हणजे नेमकं काय हे मी पहिल्यांदाच अनुभवतोय, आणि इथल्या लोकांची एनर्जी पाहून अंगावरचे शहारे काय कमी व्हायचं नावच घेत नव्हते. आख्यान काय आहे, चला माझ्यासोबत तुम्ही पण अनुभवून घ्या. शिवबा छत्रपती माझा राजा छत्रपती झाला ग माया ग ग ग भंडारा उधळी गुलाल भंडारा शिवबाच्या शंभूच्या तर बघितलात मित्रांनो, कशा पद्धतीची एनर्जी आणि सगळ्या वाईब होत्या. आता ह्या सर्व गोष्टी केल्यानंतर आम्ही निघालो होतो घराच्या दिशेने. आणि मित्रांनो, सांगायचं तर या सर्व गोष्टी आपल्या सर्व मित्रमंडळीमुळे शक्य झाल्या, तर त्या सर्वांना खूप मोठा धन्यवाद. मित्रांनो, कार्यक्रम एन्जॉय करून तर भूक खूपच लागली होती, त्यामुळे आम्ही येऊन पोहोचलो न्यू शांती हॉटेलला जेवण करण्यासाठी. जेवणामध्ये मित्रांनो बघायला गेलं तर व्हेज आणि नॉन व्हेज हे दोन्ही प्रकार आपल्या जवळ होते. आणि मित्रांनो, महत्वाचं म्हणजे आपले दोन्ही व्लॉग हे मराठीमधून या कारणासाठी आले होते. आणि एक मित्रांनो सांगायचं राहूनच गेलं, या सर्व कार्यक्रमामध्ये आपले प्रेम भाऊंचे मामा आपल्याला चांगल्या पद्धतीने सहकार्य करत होते. मित्रांनो, आमचं आता ब्लॉगर बाई जमलेला आहे ब्लॉग करून. आम्ही ब्लॉगची एंडिंग करतो. कसं वाटलं सांगा, कसा वाटला ब्लॉग सांगा, आणि चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि या चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद. भेटू एकदा पुढच्या नवीन व्लॉग मध्ये. काळजी घ्या आणि स्वयं राहा.